मंडळी, ही मराठी कला म्हणजे एक वैभवशाली आहे. या महाराष्ट्राचं ती वैभव आहे. आणि म्हणून लोककलावंतांनी सादर केलेले लोकनाट्य लोकांपर्यंत पोचलेले पूर्वजिकांनी असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून सांगायचं आहे, 2च मिनिटात या लोकनाट्याचं प्रसारण मास्टर वामन पाटोळे मेंढापूरकर सोबत विनोदाचा बादशाह ज्यांनी 36 नखरेवाले 2 बायका आणि फजिती ऐका या कथेला जन्म दिला तो शाहीर नंदकुमार पाटोळे तवशीकर लोकनाट्य तमाशा मंडळ प्रसारण करत आहे. पाटोळे परिवार आणि सुमित कॅसेट कंपनी ऐका. हल्ली धरतोरे पापा झाला नाही. मुलगा बळकीना जन्म देती आई, दिरा बळकीना चक्की भाऊ जाई, सासरा बळकीना आपली सुनबाई, मरा टका विकतो कच्चा भला गाई, म्हणून वेळेवर पाऊस पडत नाही. वरता भगवान करी त्याला काही अच्छा बाबा. राम राम मित्रा, तुझं कसं काय? माझं बरं चाललंय. तुझं कसं काय? आला का मी तुला विचारतोय, तू मला विचारतोय. आईला आपल्या दोघात हीच गोळ व्हायला लागला. आपला मेळच बसत नाही. बघ काय चाललंय, लय दिवसा गाठ पडला बसता. अरे बाबा, माझ्या जीवाचा मैत्र म्हणजे अमोल पाटोळे म्हणजे तू. बरोबर. अरे तू इकडे गावाकडे आलाय म्हणल्यावर माझं हृदय भरून आलं. म्हणजे तू गावातच असतो का हल्ली? अरे गावात म्हणजे आता माझं काय काम राहिलं दोस्ता. लगा मी फॉरेनला जाऊन आलो की रे. काय बोलतो? मग काय तर आता माझ्या माग माझ्या बाण 4-8 जरस गाई बरोबर आहे की. बरोबर आहे, ही गाड्या बरोबर आहे. घरचा संसार मला बघावा लागतो. हा बरोबर आहे. अरे पण मी फॉरेनला का नाही 5-5 6 मसनी आणाय जातो या. प्रत्येक महिन्याला माझी ट्रिप आहे का बाहेरच्या देशाला. बाहेर देशात फॉरेन मध्ये मशनी हितण्या तिथण्या नाही तर हलक्या सुलक्या बी नाही त्या. आला एखाद्या दिवशी आम्हाला पण धाव केला का तिकडे? मला बी तीच प्रश्न पडला रे दोस्ता. अरे कसा प्रश्न काढला? अरे बाबा मशनी झाल्या जास्त कामगार पडलं कमी. आला का मग आम्हा गरीब लोकांसाठी काय आठवून फिटवून काढत जागी लागा. अरे अजय पाटोळे, मला वाटलं आयला मी असं झालो म्हणल्यावर माझा दोस्त अजय पाटोळे तर माझ्या पुढे गेला असत. अरे हे तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण घरची परिस्थिती ढासळल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. हे बाबा तुझी शाळा किती झाली? पण आता शाळा म्हणजे माझी BMW. BMW कार गाडीचं नाव आहे ती BMW. आईला मला पण माझी शाळा एवढी झाली किती झाली हेच मला माहित नाही. माझी पार 12-13वीच्या तर पुढे गेला असशील की नाही? त्याच्या बरंच महाग आहे. बरोबर आहे का? लगा मग मला बी तसा माणूस पाहिजे होता शिकल्या सवरल्याला. मग लागा मी मशीन डेंजर आहे. मशीन डेंजर. त्याला शिकल्या सवरल्यालाच माणूस लागतो ना. लय जबाबदारीचं काम. मग काय तर मग हाताळायचं म्हटल्यावर त्याची काहीतरी ट्रेनिंग असं. ट्रेनिंग? अरे बाबा त्यामुळे तर म्हणतोय तुला की शिकल्या सवरल्यालाच माणूस पाहिजे मला. म्हणजे तुझ्या दृष्टिकोनातून मी त्याला योग्य बसतोय का? बरोबर आहे. पण मसनी म्हणजे कशा मसनी आहे? त्याचं काम काय? हातावर गोंद काढायची. हातावर गोंद काढायची आणि त्याला मी शिक्षण घ्यायचं वैर. अरे मग त्याला वाचायला लिहायला लागत नाही वय. अरे मग 2-4 अक्षर आली म्हणजे झालं की. मी म्हणतोय मशनरी फॉरेनला लागा हे तर लागा 5-5 रुपयाला काढून देते ती. फॉरेन कशाचं काय बाबा? मी गेलं 3 महिने झाले गावातनं बोंबलं थिंडतो या. मलाच काम ना धंदा ना हवी रे गोविंदा झाले. मग लगा मी बरं इकडे मसर चरवतो. मग काय तर आपल्या दोघांची बर जाऊ दे. आपल्या गावचे पुढारी आहेत की आपलं
लंबाटे गोविंद पाटोळे आले ती की गावात त्यांना बोलवून घ्या होय म्हणजे पुढलं काय तर आपण मार्गी लावूया लगेच हाक मारतो की घ्या घ्या प्रभाकर लंबाडे कुरुलकर राम 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 काय चाललंय बरं चाललंय तात्या लंबाटे पिकून गळायला आला हो काय अरे कोण गळायला का काय ही केस आता गळ फिरत नाही ती का पाठीमागच्या टायमाला त्यांना चाय लागली होती कशाची? अरे हा केस केस गळत गळकी हो. केस गळकी नव्हती वय लागली मुंबईला कामाला होतो रे बरोबर आहे गावची यात्रा मला यात्रेसाठी जावं गावाकडं बर काय सांगायचं हा, पंढरपूरच्या स्टँडला आलो हा. पंढरपूरच्या स्टँडला आलो बर त्यात तुम्हा दोघांच्या बायका गाठी पडल्या आम्हा दोघाच्याच होत्या का शिरला घरात आपल्यान काय देऊ अरे पण आपल्या दोघाच्याच बायका म्हणायला बर अरे काय सांगायचं म्हणजे ताजी बाज पुत्र कुठं होता बर आता कुठं आलं आणि चाललो कुठं आता बस काही विचारला. आता मित्राची बायको आहे बरोबर आहे आपली खुशाली विचारती म्हणल्यावर सांगावं अहो, लागलं. भाऊचं प्रमाण आहे म्हणल्यावर विचारणार की हो. घरातलं नातं असल्याने की ओळखच नाही मी म्हणलं हा, वहिनी बर मुंबईला होतो कामाला बर गावची यात्रा आहे, मला यात्रेसाठी गावाकडे निघाल निघालो हा हे जसं जे बोलणं झालं बरं झालं म्हणले का कारण तुमच्या दोघांच्या बायका तिथं आलेल्या हा, हा, हा. बाजारसाठी यात्रेमुळं यात्रेमुळे लेकरा बाळांना कपडे घ्यायला गेलेले आणि त्यात उशीर फिशीर झाला असेल रे बाबा त्याच्यामुळे हिची गाठ पडली ना. हा ते नव का त्यामुळेच म्हणतोय यो आणि आपल्या गावाला इष्टी यायची म्हणलं हा संध्याकाळी किती टाइम आहे शेवटची साथ 7 वाजता बरोबर आहे की 7चा टाइम झाला हा जरा इष्टीला उशीर झाला हा. आता इष्टी काय येईना हा मग ताबडतोब 7ला गाडी लागली स्टॉपला एसटी स्टॉपला लागली आत गडबडीने चढतोय मुलकंड देऊन तर तुम्हा दोघांच्या बायका म्हणल्या काय हा. दाजीबा दाजीबा. आमची बी जागा धरा आयला आपला बाय घरातला माणूस माणूस आहे आहे ना. म्हणल्यावर जागेसाठी धडपड करतच असणार की हा, मग हो. तसं त्यामुळेच बाई माणूस आहे सभासद म्हणलं असेल तुम्हाला आम्हा दोघीसाठी 2 शीट धरा मी काय केलं हा गडबडी निष्ठी मध्ये चाललो तुम्ही गेला हा बर 3 सीटाचं बाकोड पकडलं म्हणजे तुमच्या दोघांच्या बायका बर आणि मी कुठं बसणार हा, होय हा. तुला एक शीट पाहिजे की लागा? आणि मग हा हा धरला चल बाबा बसलो हा. बर तुझी बायको इकडल्या साईडला हा त्याची बायको इकडल्या साईडला हा आणि मी मध्ये आयला निवाऱ्याला जागा धरलाय त्यानं 3 शीटाचं बरं असं होतं रे बाबा मग हा मला सवय तुला तर माहिती होय 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 उचला उचलीची माझ्या ध्यानात नाही सांगत जा की मग तू पुढे बोलल्यावर मी कसं सांगायचं अरे सिगरेट भरायची हा होय म्हणजे का? सिगरेटची हा बरोबर आहे बरोबर आहे मग काय केलं हा म्हणलं सिगरेट काढली तोंडात धरली हा काडीची पेटी काढली बर अशी काडी वरतोय वडतोय इतक्यात बरोबर एसटी मध्ये एसटी मध्ये बोर्ड काय होता धूम्रपणा करण्यात मनाई आहे वादच नाही. सरकारी नियम आहेत आणि मोडता बी येत नाही तर सरकारचा नियम दंड आहे इथं त्याला. हा. आपण पाळला पाहिजे मग मी काय केलं काय केलं खाली उतरलो बर सिगरेट तोंडात घेतली हा काडीची पिटी वाढली बर सिगरेट वाढून एक जोरका मारतोय एक जोरका मारतोय. इतक्यात कंडक्टर इष्टी मध्ये चढला. चढला चढला बायकोने बघितलं हा हा. दाजीबा पळा पळा दाजीबा पळा पळा कंडक्टर चालला कंडक्टर चढला तिकट भरायला अर्केस्ट फाडाय बोंबल के लांबार मिशाच्या हा बारका बी नाहीच की रे तिकटाचं नाव घ्यायचं का चढली हा. तुमच्या बायका घाबरल्या हा अरे गर्दी आहे हा म्हणून म्हणलं दाजीबा अरे काय म्हणतोय तुमच्या बायका घाबरल्या बहादर काय बहादरल्या ना घाबरल्या घाबरल्या म्हण की दाजीबा खाली हा. राहील एसटी निघून जाईल मी म्हणलं तो काय म्हणला वहिनी वहिनी कंडक्टर चालला तर चढू द्या चढला तर चढू द्या पण अजून ड्रायव्हर चढायचा काय चढायचं आहे मग पॅसेंजर चढायचा आणि मग आमचा नंबर यायचा हा, मग आमचा नंबर तू बी त्याच्या मागच रे वडव आ, त्याला बोलायची अक्कल आहे का ए ए ए लगा शहाणा माणूस आहे की आमच्यात तो काय हा ते बरीकड्या तात्या आपल्यात गोविंद पाटोळे आलेत बर त्यांना बोलवून घ्या हा. मग आपण पुढल्या कार्यक्रमाला जाऊया हा गोविंद पाटोळ्या पंढरपूरकर राम 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 काय सांगायचं मित्र हा. काय झालं यांचं काय पीत उचमाळलं तू हसा लागलाय काय गोविंद तसं पाटोळे नाही बाबा पुढे सर तुम्ही गाठ पडल्याच्या नंतर मला जीवाला वाईट वाटलं वाईट वाटणार माणसाच्या जन्मात हा वाईट किंवा चांगलं घडलं तर कुणाला सांगतो माणूस मित्रालाच म्हणून ना तुम्ही दिसले मला हा? कोण कावराला ए, ए, हुंदका
इकडे काय आहे मग तोंडावर डायरेक्ट? हे पावसाळ्यात मलेरिया पसरलाय त्याची फवारणी ह्याच्याकडे दिली. अरे पण इकडे तोंडावर डायरेक्ट तू मध्ये कशाला आला? माझी भानगड काय झाली? काय झाली? माझा बाप मेला. बाप मेला. आयला वाईट झालं गेला का? बाप मेला. घराचा आधार मेला. तुटला. आणि वडील आला. वडील आला. अरे बाप आणि वडील हे बी वेगळं वेगळं आहे काय? अरे तुमचं वडील आलं. अरे सांत्वन करायला बाबा. हा, हा, हा. आता शेजार धर्म म्हणल्यावर जावं लागणार आता की. माझा बाप मेल्यावर वडील येतोय. तुम्हा दोघांचं वडील आलं. आपलं तिघांचं मग वडील तिथं गेलं. तसं नाही की मग शेजार धर्म. वडील आलं. हा एक पान असलं तर आपण सगळ्यांनी खाल्लं. खाल्ल्याला खाल्लं खाल्लं. मला म्हणली का रे गुणबाळा रडतो? काय रे अरे बाळा गुणबाळा रडतो? रडतो. काय सांगायचंय म्हणलं माझा वडील वारला. हा अरे तुझा एक वडील असं मेला असं. असेल बर. तर आम्ही दोघे जण तुझ्या वडिलाप्रमाण. अरे वा वा वा. अरे आपल्या घराने कधी ह्याच्या घराण्याला दुधा धरलंच नाही रे. आता कसं बोलता? हा, याला माणुसकी आधार दिला. म्हणतात. आधार दिला. आधार मोठा दिला. लाट आधार दिला. आधार दिला. बर. असं कसं तर 4 दिवस काढ. असं त्याचं 4 दिवस जात्यात नाही तर वरच. माझी आई वारली. हा? अरे 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 अरे. अरे घराला प्याव लागलं काय रे ह्याच्या? वाय वारली. आला बघ आज इकडे. अरे तिकडे रड की इकडे अंगावर काढ. मला हुंदकावरून नाही रे तुला अरे बघून. बोल का थांबा, काय मध्ये थांबा, तोंडावर फवारा काय? मारतोय. ती मिरच्या बोकाले तर बर. त्याच्यामुळे फवारा मारते. आई वारली. आई वारली. तितक्या तुम्हा दोघा ठिकाची आई आल्या. अरे 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 बरं आहे बरं. मला म्हणली गुणबाळा का रडतो? गोविंद बाळा का रडतोय? काय सांगायचंय काकू म्हणलं. हा. माझी आई वारली हो. आई वारली. मग तुमच्या ठिकाची आया काय म्हणल्या? काय म्हणल्या? तुझी एक आई वारली असल. तुझी एक आई वारली असल. आम्ही 3 जण. आम्ही तिघी जण. तुझ्या आई वाली. अरे अरे गोविंद पाटोळे. आधार दिला. अरे आपल्या घराण्याला कधी या घराण्याला तुझं धरलंच नाही रे. पोरकं टाकलंच नाही तर. घराणा माणुसकीचा. माणुसकीचा. तुमचा घराणा म्हणजे हंडगा. दांडगा दांडगा या बोलत बोलत घराण्याला शिवाय देतो का नाही? दांडगा 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 म्हण की मग. महाराष्ट्र गाजवतो की ना आम्हाला हांडगा हा? म्हणतो. दांडगा म्हण. मग काय झालं पुढे आमच्या आईनं? ठिकाची आया म्हणल्या हा. "या काय मिली असेल तर आम्ही 3 जण आम्ही आई 3 प्रमाण." जण. प्रमाण बरोबर आहे. मग आता हे पण दुःख कसं तरी विसरलं. विसरलं. झालं गेलं म्हणलं. बरोबर आहे. विघ्न गेलं म्हणायचं आपल्या. विघ्न गेलं. असं कसं तर झालं तर माझी बायको पण वारली. हा? लगेच बायको मेली 4 दिवसाला. बरं गोविंद पाटोळे. काय सांगायचं आहे लपाटे. आज तोंड बघूनच कसा फवारतोस. हुंदकावर नाही रे. होन काय इकडे तोंडावरच मग कसा कराय? दुखावर ना. असलं दुःख असतंय वय. आई मिली. आई मिली. आईचा आधार मिळाला. मिळाला. तुमच्या आईने दिला. दिला. बाप मेला. बाप मिळाला. बापाचा पण आधार मिळाला मिळाला. मिळाला. तवरताना माझी बायको मिली. मिली. बायको. बायको मिली माझी. बर. काय सांगायचंय माणसाची म्हणा गरीबाची मरून नाही बायको. हा, नाही का? आणि बरोबर. श्रीमंताचं जर घर. म्हणूनची ना हम्म. दुखावर ना. अरे, मग तितक्यात तुम्हा तिघाच्या बायका आल्या. मग आमच्या तिघाच्या. अमोल हा? अजय हा. मला काय म्हणायचं काय म्हणता? हे जी आई मेली. आई मेली. आपली आई गेली. आईचा आधार दिला. हा. बाप मेला. बाप मिळाला. आपला बाप गेला. गेला. बापाचा आधार दिला. आधार दिला. लय वरडू नको नाही तर आता तू जाशील. अरे बाबा ते सांगायला अरे लागला. आपल्याला पुढचं काम अजून पार पाडायचं. हा. वडिलांनी आता काय म्हणलं? अरे हा. तुम्हा तिघाच्या बायका आल्या. बायका आल्या. आम्हाला म्हणल्या दाजीबा का रडताय? का रडताय? वहिनी म्हणलं माझी बायको मेली. तुझी तर बायको कशी आली? कशी लय धावत पळत आली अरे त्याच्या बायकोला आईला लय जोडीदारी कळवळा होती तुमच्या बाबा घरात. तुझ्या बायकोची. आम्हाला ही कशी आली ह्याची बायको? कशी? दाजीबा! ही असं करत आली काय? दाजीबा! छाती बरवत आली सर. दाजीबा अशी करत आली. अरे हे जे बायको का हिंद केसरी पहिलवान आहे वैर. अशी अशी येतात ती का डान्स केले झाल्यावानी. अशी करत आली अशी. मला असं लागलं नाहीतर छाती अरे पण दुःखाच्या भावनेत काय कळायचं या कुठं हाणून घेते. तुम्हा दोघांच्या तर बायका कशा आल्या? आल्या की? आल्या काय आमच्या बी. त्याच्या बायकोला काय काम नाही. हा ते तुझ्या बायकोमुळे सवय लाग. आल्या त्या कशा आल्या? तुम्हा दोघांच्या तर बायका अशा आल्या कशा? धावत पळत आता होत पळत. पदर असा खाऊ हा. द्या. असा खाऊ. हा. वाईट वाटलं असेल कष्टा ना. घातल्याला कष्ट घालून बी. आन्सर कशा आल्या? हा. दाजीबा! अरे कुठं हात ए लका ह्याला नीट सांग.
आता काय हातानेच मारून घ्यायला लागला हे तू अंडावर फिंडावर मारून घेतला असेल का तुझ्या बघण्यात दुरुस्त वेगळा झाला असं असेल नवं असं करत दाजीबा ऊर बडवत असेल एकांपारीच्यानं आणि मी काय म्हणतोय काय नाही म्हणत तू अशा आल्या हा. दाजीबा म्हणल्या काय झालं काय झालं वहिनी म्हणलं माझी बायको मेली हा दाजीबा आधार दिला तुमच्या घरानं बरं का माझी बायको काय म्हणली रे तुझी पण बायको म्हणली मला सांगा तो थांबलंय का आग्रू नको तसं नाव हे समज- सांगतो केलं का इथं कशाला हात असं तुम्हा दोघांच्या तिघाच्या बायका काय म्हणल्या काय म्हणल्या दाजीबा दाजीबा तुमची एक बायको मिली असेल एक बायको मेली असेल काळजी करू नका काळजी करू नका आम्ही तिघी जण आम्ही तिघी जण मी पुढचं सांगत नाही लगा समजा सांगितलं आतापर्यंत हान 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 घाल घाल डोक्यात, डोक्यात. घाल डोक्यात. पुढं बोल थांब गेला सांगतो की पुढं बोल नवं. माझी बायको काय म्हणली बाप वारला बापाचा आधार मिळाला आधार दिला तुमच्या बापाने दिला आई वारली आईचा आधार मिळाला तुमच्या आईने दिला दिला आता असेल. तुझी बायको वारली आमच्या बायकाने काय तुला रोगेल पाजलं काय मला म्हणल्या दाजीबा माझी बायको काय म्हणली एक जर बायको मेली असेल एक जरी बायको मेली असेल काळजी करू नका काळजी करू नका आम्ही तिघी जण आम्ही तिघी जण मी सांगतच नाही पुढं बोल अरे सांग रे लगा सांग पुढलं पुढं बोल लगा सांग की पुढलं डोक्यात घालीन. पुढं बोल ए, थांब ए, बाबा थांब की पुढलं ऐकू दे ऐकल्यावर तू काय करायचं ते सांग लवकर काय म्हटली ती अरे सांग तुला का पहिलाच अटक येऊन गेलाय तुला अरे मग सांग की पटकन सांगतो की सांग लवकर काय म्हटली अला, काय तिघ आई मेली आई मेली आईचा आधार तुम्हा तिघाच्या आई या दिला बाबा हा. बाप मेला बाप बी मेला बापाचा आधार दिला दिला बापानं बी आधार बायको मेली बायको मेली तुम्हा तिघाच्या बायका आल्या पुढं बोल अरे पुढे बोल बर आमच्या तिघाच्या बायका आल्या आणि मला काय म्हणल्या काय म्हणल्या दाजीबा दाजीबा, एक बायको मिली असेल एक बायको मेली असेल काळजी करू नका काळजी करू नका पुढं बोल आम्ही दुसरं लगीन करून देतो बरं झालं आता जीवा आला असेल नाही आता- लगा तुम्ही लय पापी आहे रे आई शपथ तू काय केलं अरे मग माझी काय गॅप टाकतो बाबा हे काय आम्ही बापरे, लगा बापरे. डांबरी सोडून कच्च्या रोडला लागतोय की अरे 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 या बाका हा मित्राची बायको म्हणजे एक भाऊजाई भाऊजाई प्रमाण प्रमाण. बरोबर आहे. भाऊजाई म्हणजे काय प्रमाण आई असते? प्रमाण आहे. तुमच्या पोटात काहीतरी आलं असेल परंतु माझ्या जीवाला आधार दिला दुसरं लग्न करून देतो हा अरे बरोबर अरे आपल्या घराण्यानं कधी या घराण्याला तुझं धरलंच धरलं नाही नाही धरलं नाही जाऊ द्या का? तुम्हाला काय माहित आहे का काय? माणसाची म्हणा मित्राला व्यक्तीवर माणसाचा काहीतरी विनोद विनोद होता होतो, बरोबर आहे. विनोद म्हणजे एक हसण्यासाठी हसण्यासाठी. हसणं म्हणजे एक माणसाच्या जीवनाच्या शरीराला याय व्यायाम आहे, बरोबर अरे आहे. बाका हा. आपण झालो चौघजण बर. पण तुम्हाला काय माहित आहे का काय? ते नंदा पाठोळे बर 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 नंदा पाटोळे आरत्याने लगीन केलं अरे बापरे हा. ए तशी कुजबूज सुद्धा नाही ना का आली आपल्या कानावर पहिली बायको अरे सुटली तुरी त्यानं दुसरी बायको करून आणली बर 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 आणि बर. तरी मग तू आपल्या पोरातली 2 महिने झालं का फिरकायचा बंद झाला? हा. अरे पण एवढं ध्यानात ठेवा की लगाव तुम्ही आपल्या लग्नात नव्हता नव्हता तर आपल्याला 10-5 रुपयाला त्यानं अहो, घर गाडलं झालं या. आपलं मग त्यानं कधी उष्ट्या हातानं कावळा हल्ला नाही मारला आज जायचं आज जायचं त्याच्या घरी बर आणि चहा पिऊन यायचं ए आयडा वारी काढते गाड्या अरे पाटोळे. बघा आपण सगळेजण मिळून गेलो हा. गेलो तर ते आपल्याला बघा पाणीच नव्हतं पाणी देखील पाजायचं हा, नाही त्या माणसाला माहित आहे की हा मग असं करा काय तुम्ही चौका गणेश या बर आम्ही चौका गणेश थांबतो मी जातो त्याला माया लावून शिना ए हे लगा एक नंबर काम करते घराकडं काढतो वाटेला. एक- एक- आम्ही एक- चौका एक- एक- चौका एक- चौका हा. चौका थांबतो हाकली ना चालायचं आपण. ए, जाऊ. लय भारी गाड्या आहे. चला. हा. चला, चला, चला. तुम्ही जावा चौकात थोडं हा, थांबतो थांबतो आईला कुठं गावतोय कुणाला राम राम अरे 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 ए राम राम कुठं होता काय भानगड आहे अरे मी मुंबईला होतो मुंबईला हा मुंबईला जाऊन काय दिवा लावलाच अरे माणसाची म्हण आहे भल्या माणसा काय जन्मात येणाऱ्या माणसानं एकदा तर मुंबई बघावी हा अशा हिशोबात मी मुंबईला गेलो बर आणि नशीब माझं फुटकं काय झालं ते आजार सुटला आणि लॉकडाऊन पडलं अरे अरे गावलो तिकडं त्याच्यात गावला हा लोक 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 आता म्हणलं काहीतरी केलं पाहिजे मुंबईत सुद्धा बरोबर गावाकडे मोकळ्या हाताने कसं जाय माणूस पै पाहुण्याच्या गावाला जाऊ देत नव्हती ना आला तरी त्याला थांबू देत नव्हती अरे 2-4 वर्ष मर्दा मुंबईमध्ये दिवस काढलं मी बर आता तिथं काहीतरी करून जगलं पाहिजे म्हणलं जगलं पाहिजे मरण्या परात जगणं बरं
महत्वाचं मग मी काय केलं, हा तुझ्यासारख्याच्या नादी लागून हा 1000-2000 रुपये उसने घेतले घेतलं आणि चहाची एक टपरी टाकली. टपरी टाकली हो. लोक कॅन्टीनच बारक हा आणि चहा मी जरा स्वस्तच लावला गिराईक वळायला. बर हा आणि खेड्यापाड्यातली आली का मोफत द्यायचो तसाच. बरोबर आहे गोरगरीबाला कसा तर वाचलाय तू कसं तर म्हणलं, बर. हे बघा म्हणलं तेवढ्यात माझ्या हॉटेलला गिराईक लईच वाढलं. बर तिकडे तिकडे वाहवा झाली माझ्या हॉटेलची. हा आणि मग काय, अरे मुंबईचा ताजमहाल हॉटेल सुद्धा बंद पडलं माझ्या चहाच्या कॅन्टीन पुढं. बर बर पडलं असेल. हा काय म्हणतोय त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. कॅन्टीन बंद पडलं, बंद पडलं मग लोकात बोबाटा झाला लांबपाथोर. काय नंदा पाटोळे चहा करतोय, ती जगा वेगळा चहा करतोय. आम्हाला चहा पाच की. अरे मग तुमची माझी आता भेट झाली. मग आता गावाकडे आलो, आलाय म्हणलं मित्राची भेट घ्यावी. हा. जावं मित्राच्या घरी, तो जीवाचा आधार सत्कार करी. आता कसं लहानपणचे जीवा भावातले मित्र. हा. अरे माझ्या लंगुटातला तो घास खाल्ला मित्र. आम्हाला एवढं आण मिळत नव्हतं. हा? आण मिळत नव्हतं या आम्हाला. अरे लहान असताना आपण कुठला नाद केला, कुस्त्या खेळायची. मग कुस्तीच्या फडावर निघालो तर भाकरी बांधायचो कशात. हा नाही टावेल मिळालं तर त्याला उठत मग ती घास कशातला झाला. आयला ती झाला गाड्या. मग तीच मला आठवण झाली रे तुला बघितल्यावर. हा हा आणि मगच म्हणलं हा. तुला चहा पाजावा म्हणलं. माझ्या हातची करामत तर बघ मित्रा. चल हा पण गावात कोणाला म्हणू नको. कोणालाच काय बोलत नाही. कारण आपल्या गावातली मित्र कशी टवाळ आहे ती माहित आहे का. बरोबर आहे. हा चहा पेतेली, त्याच्या घरातलंच काय तर उचलून नेतेली. आताचे मित्र सत्ययुगातले मित्र म्हणजे कशी होती, अरे. सत्य होती ना. आताचे मित्र कसे आहे ते. मित्रासाठी मित्राने प्राण दिलता. प्राण दिला. पण या कलियुगातल्या रंगील जमान्यातले मित्र वाईट. घरात मित्रपणा करतील पण त्याच्या घरामध्ये काळा बाजार करतील. बरोबर आहे. राईट आहे. माझ्या मनात बोल. हा म्हणजे असल्या गोष्टी आहेत त्या, म्हणून कोणाला कोणालाच बोलू बोलत नाही. शबास. तू आणि मी चल घरी नेतो. चला. तुला एकट्याला चहा पाणी करतो. ओय, राम राम. अरे कुठं चाललाय. ही 7:30 आडवी आली आहे. आता काय त्याला असं कर आता. काय त्याला म्हणावं त्याला घ्यायचंच नाही. आयला काय म्हणतोय त्याला राव? नकोच. त्याला म्हणावं काहीतरी लबाड सांग सांगतो. आणि इथल्या हितच महागारी पाठव. अजय पाटोळे, हा, बोला. पार्सल. नंदा पाटोळे हा, हा. मुंबईनं आला. शबास. मुंबईनं आला. लय दिवसात ना आलाय. त्याचं आलाय. काही बोलूच नको. त्याचं कशाला बोलतो? हा. आता तू सांगितलं माझं ध्यान नाही. शाबास. त्याने लगीन केलं. लगीन केलं. हा हा लगीन केलं. त्याचं काय सांगूच नको. नाही नाही लगीन केलं. आणि पुढं त्याला 50,000 रुपये शाबास. मिळालं. वा 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 वा. गोळ झालाय पैशात म्हणा. हा आणि पैशात- त्याच्या त्याला घोडा लागलाय. घोडा घोडा लागला का रेडा लागला. रेच्या घोड्याचा नंबर लागला. हा, नंबर लागला. तो म्हणला ना का त्याला बळ काय तर सांग. अरे मग असलं सांगते ती काय गाडवा. रेच्या घोड्याचा नंबर लागला. नंबर लागला. त्याला 50,000 रुपये मिळाले. त्याचं काय मिळालं. सांगते फिंचील. हा, तेव्हा आम्ही आता 2 जण मिळून हा च्या प्याय चाललोया. याला चालूया म्हणजे पहिला हीच सांगतोया. म्हणजे लागा चहासाठी एवढा अडवून त्याला मारतो होय रे. जीवातला मैतरला का एक पान आपल्या ठिकाणी खाल्ल्याला खाल्लं खाल्लं. आणि चहाच्या कपासाठी लगा ए, तुझ्या तोंडाला काढी लावून नालाय का लगा. काय किंमत आहे का नाही त्या माणसाला. वाण भरवलं मला. हा? हा, एक तर करायचा आणि 2 तर करायचं. हा, हा. चला माझ्या घरी काय तुम्हाला चहा मागा, अजून काय पण मागा. हा आम्ही काय खाणार पिणार आणि पण आम्ही हे काय बघा, बा- सावध व्हा. होय होय होय. गावात कोणाला बोलू नका, ए, नाही, बोलू कोणाला नका. काय बोलत. हे मी झकमारी केली तशी तुम्ही करू मी नका. तसं नाही या करत. माझ्या माग. चल. राम राम. लगा लगा गोविंदा. अजय पाटोळे, हा, राम राम. नंदा पाटोळे खवा. लगा कुठे निघाला होती? काय घालाय चाललोय आम्ही. असं याला वावगं कोणी- बोलू याला नको. कोणी आणलाय. आम्हाला काय माहित महाग याला काय ही 7:30 आता कशाला. आपल्या पुढची गजर चाललोय. मला तर काय माहिती आहे. गोविंदा, हा कुठे निघालाय? ए आजा हो. इकडे. माझ्या तोंडाला विश्वास नाही. तूच त्याला सांग समजाव. हा. मी बोलतो तू काय कर, हे हितनच पिढा घालव मागा. घालवतो घालवतो. हा. लंबाटे. हा. शाबास. व्यवस्थित त्याला इकडे हा इकडल्या इकडे झकमारी होऊ द्या. काय? नव काय कुसकुस काय तुमची? नाही म्हणलं जरा ह्याला बोलतो. म्हणजे कुठं चाललोय ते सांग असं म्हणताय ते. कुठे निघाला?
आम्ही नंदाच्या घरी चहा प्याय चाललोय. चहा प्यायला चालू. आयला यानं लगेच रानवर रखलं रे. अरे काय चहा पिणारा माणूस नाही होई रे. काय हा? आला का काय लागत मग दोघाला घेऊन चालला रे. नाही, आला तू नाही. नको म्हणतोय. जीवातला आला का मित्र? आला त्याला चहा नाही. खरंच थुक्या सगळी थुक घरी घरी पाणी कमी आहे रे. इथंच तोंड धुतोय तू. काय झालं? तोंड धुतो इथं तू. अरे नाही ती बोलताना चिलत तोंडात गेली. मी तो कायला आणि तू तोंड वासा गाठच पडली. गेल गेल असू द्या. हा. आता तर तुमच्या ध्यानात आला आले, असेल. आले. गावात कोणाला कळू देऊ नका. तुझ्या आई शपथ कुणाला सांग. हा गावातली माणसं कशी आहे ती टवाळखोर आहे हाय ती. का? या मागे या. आणि ए, राम राम ए, राम 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 राम. फायदा 1 2 3 4 चौघजण. घर पेटलं म्हणावं नंदा पाटोळ्याचं. ही 7.5 तर मुळातच नको. काय झालं? माझ्या बायकोला पहिल्यांदाच दिवस गेले. अरे. ती गरोदर आहे. बघ हे जी सावली पडल्यावर हा. असलंच बी हे घरात जन्मला आई घालल माझ्या. मला सांग ही काय तुझ्या बायकोचं पोट साठायचं आहे वीर? नका काय नका बोलताय. हा? हा? जाय, काय बघून तर सांगायचं हाणायचं नाही का लागावं. तुम्हाला? अरे बाबा काय चालू आहे? काय झालं? काय तुमच्यातली तुमच्यात मारामारी चालू आहे? कसं झालंय या हं? ते आमचं कसं झालंय हा. याला काय बोलू नका म्हणतोय तर तुम्ही तीच आधी सांगा. लबाटे हा? तंबाटे इकडे. हा तुम्ही सांगा बाबा. टमाटे का बटाटे? लंबाटे. लंबाटे म्हणा की. हा. आता त्या आयला तुम्ही शहाणा शिरतो माणूस दिसताय. हा? काय टोचलं काय? हा नव हा तिघ चौघजण तुम्ही चाललाय म्हणलं. चाललंय. राणा मनातला निघून चाललाय. हा? चहाचं सांगू नका नाही तर डोक्यात लाकूड घालीन. त्याचं कट अरे पट्टे. बाकीचं सांगतो. वार माझ्या पोटच्या. हा? अरे माझ्या बाप्पा काय रे? माझ्या आईला वशिला लावलंय. अरे पाठच्या म्हणलं तुला ऐकायला कान आहे का नीट? का माझ्या पोटच्या बघतोय. हे? आयला कुजबुजलाय चालू आहे गाड्या कानातली कानात काय तर तुम्हाला दोघांची काय? मुंबईला होता. मुंबईला होता. अरे 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 त्याचं अरे. कट करतो. शाबास, बहादरा. त्यानं बायको केली. हे रे बहादरा. बर दुसरी बायको हे? हा? केली. राईट. बर 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 बर. मग आता म्हणला चला घरी चहा पाचतो. नाश्ता करतो. ही आयला. सांगायला लागलाय बघ. एका चहाच्या कपासाठी मारावं होतं माणसांना. अरे बघ मित्र तिथे भाऊ भाऊ जावं मित्रा घरी तो जीवाचा आधार सत्कार करी. करी. बरोबर आहे. जीवा भावातले मित्र एका चहासाठी मी तोंड दडवणार मग आता ही कसं म्हणत होत? अरे ते काय नालायक म्हणणार आहे हलकटाचा मूर्खाचा भाव आहे ह्यो. तुझं म्हणत होता की. हा, चला मला बी मसर बांधाय जायच्या मी चला जातो माझ्या चला घरी तुमच्या या. मागे. चला रे घरी या. आणि बघा इथं घरामध्ये काय बोलचाल हा, गाडी टाकचाल. हे, बायको मुंबईतली आहे उग दोघाचं काहीतरी भांडण लागायचं. आम्ही कशाला हा, बोलतो? आम्ही चिंगरून चहा बसायचं. तेवढा चांगला करून दे आमच्या आम्ही निघतो लगेच. बसा खाली. आलं काय घरी तुझं? बसा खाली. घर आलं. हा ही माझा वाडा. आयला भारी आहे गाडी. आधी काढी काढी दे. कशाला बिडी वाढायची रे. बिडी काढ वाढतोस पिटू का? तुम्हाला. बसा, बिडी बसा, वाढायची आहे बसा. बिडी. लगा ह्या जातीचा आहे म्हणून तुम्हाला घरी कोण नेत नाही. अरे बिडी वाढायची आहे. कलप म्हणजे वाईट असते या. हा बसा खाली खाली बसून घ्या. बोलू आपल्या बायकोला. हा काय झालं? बोलू आपल्या बायकोला. ए, तुझ्या आईचं येड्या ओलादीच्या काय? बोलव आपल्या बायकोला. हा? आला का? जमीन माझी आणि वहिवाट तुमची आहे काय? नंदा हा माणूस मित्रच राहिला. हा. हे घरदार कुणाचं? आपलं आपलं म्हणत आपण जे जमीन जुबला कुणाचा? आपला. हा? म्हणत आपला म्हणतं म्हणता का नाही? हा खाली बसा खाली बसा. हा. हा खाली बसा आणि कुणाला काय बोलू नका. काय बोल? खाली बस. बायकोला बोलावून घेतो. घे घे. आईला कारभार रे. आईला ए हो. लका घोटाळा झालाय लका. काय काय झालं? झालं? बायको आता तुम्हाला आणलंय चहाला चला. पण बायकोच लांब बसली लका. दुष्काळात 13वा महिना. काय आता ती काय माझ्या हातातला आहे का? आलं का? पावसा पाण्याचा असलं दिवस. मुंबई तू हॉटेल चालवलंय. हा मग आता हे ना बायको जर तसं झालं असलं तर तू आणखी चेक करून. आणि मग मी तर ती करणारच आहे आला की. ना तू टपरी टाकली म्हण की तिकडे मुंबईला तुझ्या हातचा चहा प्यायला आलोय आम्ही. नाही मी तिला प्रयत्न केला हा. पण तिनं मला लाजून लपून आता सांगितली गोष्ट कानावर. नाही नाही असू दे तू बनव चहा. एक नंबरच चहा करत असतोय. यार फकड्या. अरे
बायकोला बसली म्हणजे मी तुम्हाला बिगर चहाच घालवणार आहे. आणि आम्ही चहा प्याल्याशिवाय जाणार जाणार आहे का? काय दूध करू का कॉफी करू का तसंच पिता. बघ आम्हाला काय लय मोठेपणाने बोलू नको, नुसता चहा पाजा आम्हाला. चहा बोलो आपल्या बायको. ए तुझ्या आईचा येड्या उलादीच्या काय झालं 12 बैलात येडा. अरे गाडवा. त्याच्या जीवाला काय वाटलं असेल? आपुलकीपणा बोलले. बोलो आपल्या बायकोला. अरे आपुलकीपणानं चहा बोलायचं. प्यायच्या लायकीचा नाही नाही रे त्याचं बी म्हणणं कसं आहे. कसं आता पै पाहुणच आपल्या घरी आलं, हा. मित्रमंडळीच घरी आली, हा. तर आपल्या माणसाला आपण कशा पद्धतीने आपुलकीनं बोलतो. हा. ही घर आपलं, ही जमीन आपली, हा वाडा आपला, ह्यो बाप हे करू तुझा बापा. म्हणा की रे आपला. आम्ही कशाला म्हणू, हे म्हणू. आला काय आहे का नाही, तुझ्यामुळे आमची गेली का नाही. लगा ही वाट पाडतय, ही वाट पाडतय. जाऊ दे. गाढवा. त्याच्याकडे बोलू नको. हा जाऊ दे. मी चहा करून घेऊन येतो. बायकोला बोलव. हा. आणि बायकोला माझ्याबद्दल जरा परिचय करून सांग. आता जीवाभावातला आहे ना. तिला म्हणाव नवरी आलेत म्हणाव, लगेच काय काय नवरी आलेत म्हणाव. नवरी आली आहे. आणि मी काय गाडवर राखणार आहे काय घडी. येण्यासाठी ऐकायला का माझं आडनाव काय हे नवरे. मग गावात गडबडीत काय म्हणते की मला नवरे नवरे. हा? अरे बरोबर आहे होय की? रे गाडवानो. अरे मित्र मंडळी पै पाहुणं कुणी गावात आले तर आईकडे गेला, या नवरे. मित्राकडे गेला, या नवरे. आजीकडे गेला, या नवरे. याच्या आईकडे गेला. या नवरे. आई म्हणते विरे. अरे तसं नव. आई म्हणत नाही का आले माझे नाही नाही ये बाळा म्हणते, ये ही बाळा. बाळा म्हणते काय. हा त्याच्या आईला दुसऱ्याचं घर कोणीकडनं का पेट ना. जाऊ दे बाबा. बोलो हा. बोलो बायकुलांच्या बनवायला. कारभार रे. काय कारभारी कॉक 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 क्वाक क्वाक काय खुडून झालंय काय घरानं हे. अनादळणं अनादळणं कशाला रे. पट्यावरली गिरण चालू झाली कारभार का लगेच आली ट्वाक ट्वाक क्वाक करत. टॉक 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 क्वाक क्वाक नाही, लाडात बोलती. लाडात बोलती. मुंबईतली आहे. नवीन लगीन झाले आ, मी तिची हावस पुरी केली. कश काय पुसळा एवढं मागितलं तर मुसळावाने आणून देतो, म्हणून ती मला लाडात बोलती. काय? मी तिला कारभारने म्हणलं. म्हणलं का मला काका म्हणते. बघा बघा ऐका. काय? त्याची बायको मुंबईची आहे, त्याच्या बायकोचं शिक्षण जास्त झालंय. त्याला बायको काय म्हणते, काय म्हणते काका मामा डॅडी पप्पा दादा अण्णा भाऊ. ए, अरे तुला काय मेंदू आहे का नाही डोक्यात. तोच म्हणलं की काका म्हणते. अरे का 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 हो 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 वजनाचा. हा शुद्ध बोलती रा. कारभारने. काय कारभारी मित्रमंडळी नाराज झाली होती. कुत्री आ, काय म्हणताय काय मला ऐकाय कमी येतंय. नंदा ते काय तुला चहा पेटला आहे घालू दे. काय झालं. असला चहा असतो काय. अरे काय झालं मित्रा गप बे. अरे तुझी बायको तुझी बायको माझ्यासाठी घे घे. तुझी बायको ही कुत्री आम्हाला म्हणते. ऐकलं का नाही? ऐकलं. थांब तू. अरे काय वाटलं सर आमच्या जीवाला. बरोबर आहे तुझं बी म्हणणं आहे, तुझं बी कराय. घरात मी कुणाची शिवी खाल्ली नाही. आणि तुझी बायको ही कुत्री आम्हाला पडला. असू दे मर्दा मी सांगतो तुला. आता माझी तळपाय जाग मस्त गेला गेली. आता काय रान पेटवलंस तू. जेव्हा भावाचा मित्र म्हणून मी बसलो तुझ्या तोंडात. बरोबर आहे. माझ्यासाठी गटा गटा घे. देखत एवढ्या माणसाच्या कधी तुझी बायको कुत्री. आईला ती एकदा म्हणली तर बघा ना 1000 बार तिला कुत्री कुत्री म्हणतोय. आम्हाला म्हणते बायको बिगर बत्त्याचा पुरावा तुझ्या माग नको येतो कोणच्या डब्यात बसू. अरे पण ती कुत्री त्या बघा. आम्हाला म्हणली आम्हाला. आता ही मारतो पांगा, तुम्ही असलं तर म्हणते का बाया. ती कुत्री आणि अरे तुला म्हणतो तस- आम्हाला म्हणली आम्हाला. तसं मग म्हणली आम्हाला. बस खाली. जाऊ दे बाबा चातर पाच आम्हाला. हा. बायको तुझीच आहे ना का तुझी आई आहे काय. अरे नालाय का. त्याचीच बायको आहे ते. हिला कुठं दिले मग बघा बरं, बरं, बरं. माणसात आहे का माणसात. त्याच्या आईला- माणसात आहे का तू माणसात आहे का. कुठं गेली. त्याची बायको आहे का. अरे माझ्याच घरात. तुला हा हे तुला एवढं कळत नाही का. हा.
तुला कळत नसलं तर मी सांगतो की ना त्याच्या ध्यानात आहे ना हा ही जी आहे का नाही हा या बाईचा नवरा हा? काय म्हणतोय नीट बघ त्याच्या ऍक्शन काय करतोय ती काय झालं तुला समजावून सांगतो तुझ्या ध्यानात नाही तू अंडाकडे लग्न बघू लगीन नको. झाले. ही बाई आहे का नाही हा. त्याची बायको बायको कुठल्या पद्धतीचं सांगतो जरा कुठल्या पद्धतीनं दाजी सांगतो बायका घिसाडी आहे बरे बरं बघुल्यावनी तोंडाच्या काय झालं? घरात येऊन आमचा अपमान करतो काय त्यांच्या देहात आहे ना. नाही काय त्यांच्या देहात आजची आहे. कुत्री आणते ती बस घरात खाली खाली बस खाली बस आली का चहा कुत्री? प्यायचा ते प्यायचा फुकटचा आणि आम्हाला काय पण असू दे, बोलाय असू तुम्ही का बसावा आगे गे बस उगा ये बस तुमच्या लाडामुळे डोक्यावर बसले ती असू दे. ही ज्या आईला- आता बघ. बायको माझी शिव्या द्यायला लागला दाबती ह्यो. बाय. अरे जेव्हा भावाचा मित्र एक पान असलं तर अरे आपण मग मी खाल्लं अजून लगीन झाल्यापासून तिला बोललो नाही की. अरे असं तू म्हण की हा. तिला बस खाली तिकडे बरे का चहा करायचा होता चहा हा. तुमची लाडाची मित्र असू दे. त्यांना चहा करून देती का? काय लाज आहे काय झालं? नवरा आहे म्हणून काय बोलता बी येत नाही काय बोलून झालं? पण रिकामी नवा झाली किती बिचारी. दिवस झालं घरात साखर आहे का चहा करायला काय झालं एक टॉक टॉक बायको खोलचट मिळाली बायको खुलचट मिळाली आता गेल्या महिन्यात 1.5 छटा काढलेली साखर काय केली असं? सांग बरं. काय तुझी बायको मंगेची आवडत आहे काय हा? चिडचिडात गेल्या महिन्यात अगं चहा कर चहा चहा हा चहा केला असता मग पण साखर नाही ना चहाला काय करावं बस खाली तुझ्या आईचा भोपळा फोडला तुझ्या कशाबद्दल साखर नाही अगे मी माझे मित्र आहे ते मित्र हा. मित्राची इज्जत मित्राने राखली पाहिजे झाकलेली मोठ लोकांची. उघडली तर लोकांची. ही 30 रुपये द्या साखर आणतो अरे तुम्ही काय रोज रोज येणार आहे काय बरोबर बायको मुंबईची माझी आबरू घालवता का ए, धर. माझ्या पण नावाचं द्या शाबास माझ्याजवळ 500ची नोट आहे असू दे असू दे माझ्याकडे 1000ची आहे बरी ती की बाबा. बंद झाली या. ये गं. जीवली जपून. हे धर लवकर. कारभारी चाकर चहा लगेच तयार हा पण एक वस्तू कमी आहे काय झालं अहो त्याला चहा पुढे कुठं आहे काय करावं रे काय झालं काय आता चहा झाल्यावर ज्याच्या पुढीनं नडल का लका, आणि पाणी नाही दा आमच्या हातात दिलं तू काय झालं मग आणि तोंड फुक पाक भरवायला लागला अरे बायकोच नवलच वाटलं मला काय झालं असं? आता साखर झाली चाच्या पुढीनं नडेल का आणि मी बहादर तुम्हाला बिगर चाच घालवीन का आणि आम्ही चहा जाईल का झाकलेली मोठ लोकांची. उघडली तर लोकांची 10 रुपये द्या चहा पुढे आणतो आता असू दे ती अरे असू दे मित्राची इज्जत मित्रांना राखायची असती धर गे, हे धर 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 हा बघू हा, जा घेऊन या जा असू दे बाबा. चहा झाला हा, दूध नाही त्याला टाक त्या कुत्र्याचं ए, अजय अजय हो 100% डबल हा? याला शेपूट नाही की आता हे या कसं तोंडात काय? पिसाळलं का त्याच्या काय? तोंडात कुत्र्याची येण झाली कुत्र्याची येण असती का नालाय का नो काय लांबत होत की पांढरला काय अरे बाबा साखर चहा आणलंय आणलंय. आणि घोटाळा झालाय काय बायकोला करायचं नाही बायकोला अडचण आली जरा अडचण आली हा कारभारी हो. मित्रमंडळीला सांगत त्याचं डोकं आहे का मिरच्या भरायचं खोक मग मी दाखवून अगं मग तुमच्या तुम्ही करा ना ती मग मी आपल्या दोघाचा विचार असतोय ती लांब का त्यांना बोलताय लांब सांग की मला कशाला लांब. तुमच्या तुम्ही चहा त्यांना द्या बर बर गपचीप. बर बर आणि मग कशात काय टाकायचं आणि कुणाला काय द्यायचं हो ती काय असेल ती ए. खा तुमच्या तुम्ही चाकर तुम्ही आता हा. असू द्या तुम्ही काय येणं रोज येणार आहे काय बोलणारच हा? अरे माझं नाव घेत गेला पाहिजे भाद्राचं हा, लगेचच आणतो चाकर तुम्हाला कुठे गेला चहा करायला गेला पैसा आपणच घेतल्या आपल्याला काय 3 दगान आणि एखादं बघून आणि पाणीच मिळालं नसतं होय रे. बघा की. नाही, असू द्या, पैसा आता असू द्या, काय बघू अरे आता. कसं असतंय त्याच बर. हे बघ काय मनुष्य जन्म म्हणल्यावर कुठं तर नडत असतंय होय, होय, होय. मी काय तू- माणूस तसा
पडीक आहे का? आमच्यासाठी तू कष्ट खाल्ली. अरे कवाच नाही, भरलेला तांब्या घेतला घरात. बरं. पण मित्रांनो तुमच्यासाठी जीव देईन जीव. नको नको आम्हाला चार पाच द्या. हे पाजल्यावरच सांगतोय रे. हा. हा अरे तुम्ही काय रोज येणार आहे का? नाही का लास्ट ठेवू नका आपण तिकडे जाऊ. एक नंबरच्या हा? आयला कुणीकडनं पडतोय चहा? अरे हाय तर का बघ. अरे मी काय उगच करून आणलाय का? हा. मित्रांनो हो आजच्या म्हणजे लांब फॉरेन आता तू मुंबईला होता म्हणजे हा. तुला काय सांगावं लागते. फॉरेन चहापत्ती आणत असतोय मी. इथली तिथली वापरत नाही बाबा. आयला आरची बुरची वापरत नाही हा? बायकोला च्या द्यायचा फॉरेनवरनं नव्हता. चायपत्ती आणतोय लागा या. तिला अडचण गावली रे ती. असू दे असू दे. आयला लयच गरज काय गरज नावच गरज घेतलं गरज. पाहिजे मित्रांनो. जगाला सांगून उपयोग आहे का. आयला, नामदा हो. आयला काय चव लागते रे. आयला कशी किलो मिळते चायपत्ती. कुणाला सांगत नाही आणतेलीन माझ्या वर चढ होतेली. आयला चायपत्ती लय महागातली दिसते. एक नंबर. अल्ला, असाच्या लागा अख्या महाराष्ट्रात नाही बाबा. चले बरी झालं गड्या. मला त्या आठवणी चायवाल्याला मागच सरतोय तुझ्या हाताला गुण आहे बरं का. अरे आता लय माणसाचं चांगलं गोड केलेलं आहे. पी, पी. अरे लगा च्या लागा मला अजून दे लागा अजून दे. कारभारी हो. झालं का चहा द्यायचं? पिया लागली आजी. पे लागले ती ना हा. चांगला झाला ना चहा. पण काय पोटाला वटचिट काय लागलं म्हणून नाव्या जायला लागली आजी. असं आहे काय? हा. पण कारभारी हो. अहो चहाची भांडी चाळण ती सगळी बाहेरच आहे ती. तुम्ही चहा कशाला चाळून दिला? ते च्या गाळ्याला वय हा तिथं फडका खाऊलं होतं त्या भिताडापाशी. अरे 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 काय अक्कल आहे का तुम्हाला? काय झालं? अहो ती बेकार वस्तू आहे, तुम्ही कशाला तिने चहा दिला? बेकार माझी. अहो ती कपडे वापरलेली होती. काय घातली तरी म्हणलं मला च्या मशाळ मशाळ का लागला. देऊ काय अजून? द्या अजून द्या. तिचा जाळ पेट केला. आयला वरणाच्या मागं पण कशाची असे आपली काय आम्हाला करून. जायला कुत्री शिव्या बोलला नाही की तुम्ही. असू द्या असू द्या. तुम्ही काय रोज रोज घरी येणार आहे का? जातो राहिल्याला देऊ तुम्हाला. जाळ पेट करतोय तू पी. आयला तू मागणं मोरणं भरणार कसा काय. इतर कडू दोन देऊ ना तरी प्या लागला. कारभारी हाय गोड हाय म्हणून. ह्यांना पुन्हा आणू नका बर का आता आता. कशाला जग मारा येतो इकडं. अरे 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 कसं काय पोरं. चहा आणू काय? च्या कशाला. उरल्याला चहा आणू. अरे चहा प्यायला मी आलो नाही. हा? चहा कशाला पितोय मी. इकडं कसं काय उगवलं? अरे तुमचा कालवा ऐकून मी इकडे आलो. लय जीवा भावातला दोस्त बर का. अरे जीवाचं काय? आपल्या वडिलाच्या संगतीतला माणूस. अरे तुमची दृष्टी काय अलीकडची. पण तुमच्या वडिलाची आणि माझी भयंकर दृष्टी. लहानपणापासून बघ एका नगोटावर आम्ही कुस्त्या करायचो. आणि कुस्त्यात करून करून वाळून चालले. येळावर खाल्लंच नाहीये. अरे कोल्हापूर नागपूर लोकाल लांब हात- सांगली सातारा लांब हात- अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी आमची फडावर जायचो. काय तुमच्या वडिलांनी मी म्हणजे आमच्या वडिलांची तुला आठवण आली. आठवण आली. अरे माणसाची म्हणाय मरायपर्यंत कीर्तिरूपी उरावी. तुम्हाला बघितल्यावर तुमच्या वडिलांची आठवण झाली. हा. रडू नको नंदा. हो. काय सांगू तुम्हाला. मग कशाला सांगतो उगच. अरे बाबा तसं नाही. हा? तुम्हाला पाहिल्याबरोबर मला आठवण अशी झाली येणार येणार. तुमच्या वडिलांची. काय झालं? वडिलां- आम्ही कुस्त्याला जायचो. कुस्त्याला जायचो. कोल्हापूरच्या फडावर बर तुमच्या दोघांचे वडील पडले. हा? पडले म्हणजे कुस्तीत हारले काय? कुस्तीत हारले. बर. मग त्यांनी खाली घेतलं. अरे ते दोन पायाची वावडी ऐकत कुस्ती असेल अपमान झाला असेल. अपमान झाला. बर. आणि जुरून तुमचं वडील हा. 5-6 महिने तू वारले. फार वाईट. अरे म्हातारी इरसरीच होत आमचं. लागल्या का? इरसरीच तुम्ही होत. माणसं. कोणाची माशूब बसून त्या घेत नव्हतं. म्हाताऱ्यासाठी रडायला लागलाय. नाही वाईट बाप वाटलं. मेला तर तुला का 8 दिवस घरी आला नाही. तुमचं वडील वारलं. फार वाईट झालं. असं ते गिळ आता गिळ. आणि तुमच्या दोघांच्या आया उघड्या पडल्या. आई घातली सोडली तुम्ही वाटेल. बोला रे मी आलो जरा लगवेन. उघड्या काय पडल्या म्हणतोय म्हणजे तू? अंगावर उघड्या कापड पडल्या नव्हतं. म्हणजे आधार गेला. आधार आधार म्हण. जरा आधारी. उघड्या पडल्या. उघड्या पडल्या म्हणजे आधार गेला. आधार गेला. मग तुम्हा दोघांच्या आया माझ्याकडे येऊ जावं लागल्या. कशाला येऊ जावं लागल्या.
एकतर शहाणा आहे का नीट सांग इथं? की काय ते. अरे बाबा तसं नाही हा? दाजीबा हा. दाजीबा. आणि आमच्याशिवाय तुमच्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे हा, का बरोबर आहे, बरोबर आहे. मग माझं देणं घेणं चालू झालं हा? अर्ध्या रात्रीच्या जर तुमच्या आया आल्या आल्या तर मी कधी आई गई केली नाही ती काय हायगाय करायची गोष्ट आहे का कशाला जाऊ देणे घेण्याला हा देत घेत असं आला ये. ओळखीच्या. हा बघा बोलायला लागलेलं काय हे? बर मग आणि नंतर 1 वर्षानंतर तुम्हा दोघाचा जन्म झाला हा? मग तुम्ही कुणाची पोरं हे, पाहिलंय बरा बाप आला बराची चपणी आम्हाला का नाही माहिती दिली भेटला आजा नसून बाप नसून बापाचा बाप होऊन आलाच नाही काळजी करू हा. नका तुम्ही माझीच पोर आहे नाही बरं झालं हा? तरी म्हणलं ती लंबाट्या हे जेव्हाने कसा तोंडोळा दिसतोय याचा आणि ही कोण ही माझी बायको बायको अरे वा 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 चांगली गोष्ट आहे माझी लग्नाला मला बोलवलं नाही तुम्ही तू नव्हता काय लग्न कशाला लग्नाला हो तुम्ही तू लग्नात पहिल्या पंक्तीला बसलाय म्हणून मी डबल वाढत होतो अरे नाही 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 काय लागा माझ्या लग्नात जेवणाची नव्हतो. हकीकत वामान हा हे? अरे अमेरिकेत ओगामा सुद्धा नाव घेत होता जेवणाचं असं हा. नाव नाव. श्रीखंड श्रीखंड लोकांनी खाल्लं बर श्रीखंड खायचे आणि बासुंदी हागायची लोक हा. बासुंदी हा काय येड्या जाठीच आहे अरे पचलं नाही कोणा हा पचलं नाही हावऱ्या हावऱ्या खाल्ला खाल्लं रे त्याने बर. आणि असं माझ्या लग्नात हकीकत झाली होती असं आहे का हा आणि ती बायको यायवर वा 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 हा किती खर्च आला हे बायको करण्याला हे आता त्याचं कोणी गणित केले नाही. 2-4 हिसाब करता करता मुनी मेलं म्हणजे भरपूर खर्च झाला 10-5 लाख रुपये वर गेला 10-5 लाख हा आता केवढ्याला सोडायची नाही काय गय आहे का म्हैस आहे का जमीन आहे नाही नाही खर्च आय केला. लागा, एवढ्याचा एवढा झाला काय लागा? की म्हैस आहे का शिर्डी आहे का गय आलं का केवढ्याला द्यायची म्हणतोय तसं साधी बोल सुरती माणसं बी असलीच आहे ती का तुमची मित्र तसं बोलत असते तिकडला का तुला इंजेक्शनावर तुला तसं बोलायचं नसतं केवढ्याला द्यायची इकडं अनुभव का माणसात बसायचं ना बोलून उठायची बोलून माहिती म्हणतोय, ना. द्यायची केवढ्याला म्हणतोय ह्या? तुला काय कळतं का बोलायचं कसं असतं बघा ना ही विषय म्हणजे झाकरीत हो. असं तसं म्हणायचं नसतं नाही, उघड नाही. करायचं नाही नसतं माझं चुकलं बाबा त्याच्या ध्यानात येईना काय कर इकडे काय करू हात पडू दे एवढ्यात होय म्हणतो का यायला दलाल आहेस काय रे जनावरातला मी सांगूच्या बाजारात असतो नालायक बेशरम गाडव मित्रांनो सत्ययुगातल्या मित्रांनी मित्रासाठी प्राण दिलते पण कलियुगातले मित्र असेच असतात मित्रा संघ मित्रपणा करतात आणि त्याच्या घरामध्ये काहीतरी काळा बाजार करतात आविषयी या लोकनाट्याच्या माध्यमातून आपण पाहू हेच अपेक्षा व्यक्त करतो सादर केला होता मास्टर वामन पाटुळे मेंढापूरकर सोबत शाहीर नंदकुमार पाटुळे तवशीकर आणि बरोबर असणारा 60 मिनिटात 65 वेळा हसवणारा गोविंद पाटुळे मेंढापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र